परभणी इथं संविधान अवमान घटना घडली होती। त्यानंतर 11 डिसेंबरला परभणी बंद आंदोलन झालं होतं। यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। या प्रकरणाची सखोल चौकशी करून मोंढा पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं दसरा चौकात झालेल्या निदर्शनादरम्यान करण्यात आली। तर कागल आणि हुपरी परिसरातील मागासवर्गीय संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। परभणी शहरामध्ये संविधान अवमान घटना घडली होती। त्यावेळी अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात तात्काळ कारवाई झाली नाही। त्यामुळे आंबेडकर अनुयायींकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती। या दरम्यान पोलिसांनी आंबेडकर अनुयायांची धरपकड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला। या प्रकरणी मोंढा पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, पोलिसांनी राबवलेलं कोम्बिंग ऑपरेशन थांबवावं, आंबेडकर अनुयायींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, संविधानाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयातून ताब्यात घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी अर्जुन कांबळे, बाबा कामत, अमोल कांबळे, सागर कुर्डे, माधुरी जाधव, तानाजी कांबळे, प्रवीण आजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान परभणी शहरातील संविधान प्रतिकृती अवमानाचा निषेध करत कागल तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। संविधानाचा अवमान करणाऱ्या माथेफिरूला कठोर शिक्षा करावी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीचं निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आलं। यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अजित कांबळे, माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, सागर शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परभणीतील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी रावसाहेब चव्हाण, सुनील माने, गणेश कांबळे, उत्तम कांबळे, प्रवीण कांबळे, बच्चन कांबळे, अनिल पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं। या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला। परभणी इथं संविधान शिल्पाची विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची सखोल चौकशी होऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला। त्यामध्ये हुपरी परिसरातील गावं उत्स्फूर्तपणे सहभागी झाली। हुपरी, पट्टणकोडोली, रांगोळी या गावातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय कडकडीत बंद ठेवले, तर इंगळी, रेंदाळ, तळंदगे, यळगुड या गावात सकाळी भीमसैनिकांनी मोर्चा काढून निदर्शनं केली। हुपरी इथं दलित बौद्ध समाज बांधवांनी माळ भागावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर एकत्र जमून मुख्य रस्त्यावरून गावभागातील सिद्धार्थनगरपर्यंत मोर्चा काढत परभणी घटनेचा निषेध केला आणि पोलीस निरीक्षक NI चौखंडे यांना निवेदन दिलं। यावेळी मंगलराव माळगे, किरण कांबळे, पांडुरंग माणकापुरे, आनंदराव कांबळे यांची भाषणं झाली। यावेळी भीमसैनिक उपस्थित होते। तर रांगोळी इथं दलित बौद्ध समाजाच्या वतीनं गावातील प्रमुख मार्गावरून गावभागापर्यंत मोर्चा काढून घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा निषेध केला। आंदोलकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना निवेदन दिलं। यावेळी अभिजित कांबळे, निखिल कुरणे, विशाल भोसले, अक्षय कांबळे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते। यळगुड, तळंदगे, रेंदाळ, इंगळी, जंगमवाडी या गावात दलित बौद्ध समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली।